रामकृष्ण हरी माऊली माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज आहे पवित्र मंगळवार आणि त्याही दिवशी लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हणजेच घरात धन, सुख आणि समृद्धीचा दिवस। मित्रांनो, आज मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे। फक्त एक छोटीशी वस्तू तुम्हाला झाडूखाली ठेवायची आहे आणि मग बघा कसा आनंद, पैशाचा वर्षाव आणि दारिद्र्यपणाचे उच्चाटन होतं ते। तर चला जाणून घेऊया आजचा चमत्कारी उपाय, जो तुमच्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास करेल। तर मंगळवारी दिवाळी आहे, लक्ष्मीपूजन, व या दिवशी प्रत्येकाने झाडूखाली ठेवायची आहे ही वस्तू। पैशाची भरभराटी होईल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, घरात लक्ष्मीचा वास असेल, लक्ष्मीपूजनाचे फळ तुम्हाला लाभेल, घरातील दारिद्र्यता नष्ट होईल। तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी झाडूखाली आपल्याला ठेवायची आहे? आपण कोणताच टाईम न घालवता उपायाकडे वळणार आहोत। हा उपाय मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला करायचा आहे। तर सर्वांना प्रश्न पडला आहे की शास्त्रानुसार लक्ष्मीपूजन अमावस्येच्या काळात करावे असे म्हटले जाते, म्हणून प्रत्येकाला प्रश्न पडला आहे की नक्की कधी आहे। तर 20 ऑक्टोबरला उद्या सोमवार अमावस्या प्रारंभ दुपारी 3:44 सुरू होईल आणि समाप्ती 21 ऑक्टोबर सायंकाळी 5:54 होणार आहे। म्हणून उद्यतिथीनुसार सूर्याने पहिली स्थिती जी असते ती गृहीत धरत असतात। 21 ऑक्टोबरला मंगळवारी सर्वांनी लक्ष्मीपूजन करायचे आहे। हा उपाय तेव्हाच करायचा आहे। झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे। लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडू हा नवीन खरेदी करायचा असतो। खरा मान हा झाडूचा असतो। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लक्ष्मीपूजनाची तयारी करून घ्यायची आहे। ज्या ठिकाणी तुम्ही झाडू ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला हळदी कुंकवानी स्वास्तिक काढायचं आहे, कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असते। त्यानंतर तुम्हाला झाडू ठेवायचा आहे। झाडूची मूठ ही देवाकडे असावी। झाडूखाली वस्तू ठेवण्याच्या अगोदर लक्ष्मीपूजन करून घ्यायचे आहे। लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तुम्हाला झाडूखाली ठेवायच्या आहेत 2 कापुराच्या वड्या, त्यानंतर 2 लवंगा, 4 काळी मिरी, 1 रुपयाचे नाणे, हे सर्व वस्तू तुम्हाला झाडूखाली ठेवायच्या आहे। तुमच्याकडे लाल किंवा पिवळ्या कलरचा कापड असेल तर त्या कापडाची पोटली करून त्या पोटलीमध्येही तुम्ही हे वस्तू ठेवू शकता। जर तुमच्याकडे नवीन कापड नसेल तर तुम्ही झाडूखाली ह्या 4 वस्तू तशाच ठेवा। या वस्तू ठेवल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी अष्टकम पठण करायचे आहे आणि लक्ष्मी मातेला आपले प्रॉब्लेम सांगून प्रार्थना करायची आहे। हे माते, ह्या सर्व निरर्थक गोष्टी आमच्या घरातून निघून जाऊ देत। दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या वस्तू घ्यायच्या आहे। 1 रुपयाचे नाणे हे तिजोरीत ठेवायचे किंवा तुमच्या पर्समध्ये तुम्ही ठेवा आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत जसे लवंग, विलायची, मिरी, कापूर, हे सर्व जाळून टाकायचे आहे आणि त्या दिवसपासून तुम्ही झाडू हा वापरायला काढायचा आहे। हा उपाय तुम्हाला करायचा आहे। या दिवशी लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त आहे 21 ऑक्टोबरला सायंकाळी 6:10 ते रात्री 8:40 या प्रदोष कालामध्ये श्री लक्ष्मीपूजन आपल्याला करायचे आहे। हा उपाय करत असताना आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते, शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी, सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी, सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी, मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते। आद्यन्त्यरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी, योगजे योगसभूते महालक्ष्मी नमोस्तुते। स्थूलसूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोरदे, महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी, परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते।
श्वेतांबरं धरे देवी नानालङ्कारभूषिते। जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोऽस्तुते।